नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी विधानसभेत शेलारांनी मांडली लक्षवेधी. कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झाल्यास कडक कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती. आमदार अपात्र प्रकरण आणि निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली. 3 आठवड्यांचा वेळ मागितला जाणार. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. संपकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक. संपाबाबत टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवारांची संपकऱ्यांना विनंती. पीएचडी संदर्भातील वक्तव्याचा विपर्यास केला गेला. वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चाच्या आयोजनासाठी आज ठाकरे गटाची बैठक. खासदार विनायक राऊत करणार मार्गदर्शन. नागपूर विधान भवन परिसरात फोटो सेशनला सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती. लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधक आक्रमक. संसदेतील सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. कामकाज रद्द करण्याची विरोधकांची मागणी. विपक्ष को सभी को सावधानी बरतने की आवश्यकता है. संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ. लोकसभेतील 14 तर राज्यसभेतील एका खासदाराचं निलंबन. चाहे वो पक्ष के हों अथवा विपक्ष के. संसदेतील घुसखोरी प्रकरणी मोठी कारवाई. संसद भवनातील 8 सुरक्षा कर्मचारी निलंबित. लोकसभा सचिवालयानं केली मोठी कारवाई. आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमकडून संसदेतील घटनेचा तपास सुरू. विशेष आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांसह पोलीस निरीक्षकांचा टीममध्ये समावेश. आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूया. सुरुवातीलाच एक मोठी बातमी. शासकीय कर्मचारी संपावर तोडगा निघणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण कर्मचारी संघटनेनं तातडीची बैठक बोलावलेली आहे. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर संप मागे घेणार का असं आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांकडून संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कर्मचारी संघटनेनं तातडीची बैठक बोलावलेली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी संपावर आता तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर आता हा संप मागे घेतला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी आज महाराष्ट्रभर संप सुरू करून जी कमालीची एकजूट दाखवली आहे, खरोखरच ती अविस्मरणीय आहे. आणि त्यामुळे निश्चित त्याचा धसका घेऊनच काल राज्य शासनाने आमच्याशी चर्चा करताना कुठल्याही स्पेसिफिक त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारची काय आम्हाला मिळेल या संबंधातलं भाष्य केलेलं नव्हतं. परंतु आज मात्र त्यांनी त्याची आठवण ठेवून आमच्या मागणीनुसार पटलावरती हा विषय ठेवला, सर्वांसमोर हा विषय विधानसभेत मांडला. हीच मोठी आमच्या जमेची बाजू आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, आपण पाहिलं एकीकडे मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, आवाहन केलं आणि त्यानंतर आता कर्मचारी संघटनेनं ही तातडीची बैठक बोलावलेली आहे. बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होण्याची शक्यता आहे, काय अपडेट? काही तांत्रिक कारणांमुळे हरीश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. कर्मचारी संघटनेनं ही महत्त्वाची बैठक बोलावली आणि त्यामुळे आता तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत निवेदन दिलेलं आहे। जुन्या पेन्शनबाबत समितीचा अहवाल प्राप्त झालाय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। जुन्या पेन्शन योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे। प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल। सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल। मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे। त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करीत। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत राज्यभरात ठिकठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं। गोंदिया आणि साताऱ्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यानं कार्यालयात शुकशुकाट पसरला। कर्मचारी संपावर गेल्यानं सर्वसामान्य नागरिकांचे मात्र अतोनात हाल होत आहेत। गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेन्शन लागू करा यासाठी सर्व शासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत आंदोलनाला गेलेले आहेत। सध्याच्या घडीला मी गोंदियातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये आहे। आपण बघू शकता की या कार्यालयामध्ये एकही कर्मचारी किंवा एकही व्यक्ती दिसत नाही। सुकसुकाट असे कार्यालय दिसत आहेत। जे कम्प्युटर चालू असतात ते पूर्ण कम्प्युटर बंद दिसत आहे आणि आपल्याला पेन्शन मिळावी यासाठी गोंदियातील जिल्हा अधिकारी असो किंवा जिल्हा परिषद असो आणि इतर शासकीय कर्मचारी या संपावर गेलेले आहेत। आम्हाला आमची जुनी पेन्शन मिळायला पाहिजे आणि आमची हक्काची पेन्शन मिळायला पाहिजे यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केलेला आहे या कर्मचाऱ्यांनी। मात्र याचाच फटका कुठेतरी सामान्य व्यक्तीला होत आहे। रवीचा पाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया। जुन्या पेन्शन योजनेसाठी वरळीतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय आणि त्यामुळे राज्य सरकारच्या सर्वच आस्थापनांची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत। वरळीमधील कामगार रुग्णालयातील परिचारिका आणि मेडिकल विभागाचे कर्मचारी संपात सहभागी झाले। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेला देखील या संपाचा फटका बसतोय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। कर्मचारी पूर्णपणे संपावर आहेत। अनेक आस्थापनेही आता ठप्प पडलेले आहेत। त्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन आम्हाला लागू करा। मात्र शासन याकडे लक्ष देते की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल। मात्र आता आपण आहोत वरळीतील कामगार रुग्णालयामध्ये आणि आपण बघत असाल हे जे कर्मचारी आहेत हे आतमध्ये रुग्णांची सेवा करणारे सगळे कर्मचारी आता अक्षरशः हे गेटवर येऊन बसलेले आहेत। ते कुठल्याही प्रकारे कामामध्ये सहभाग नोंदवत नाहीयेत। आता ते का असं करतायत त्यांची सरकारशी बोलणं झाले आहे का आपण त्यांना विचारणार आहोत। त्यांनी आजपासून बेमुदत संपात झाक दिली आहे। काही कर्मचारी जे संपामध्ये अनेक सगळेच कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत। त्यातले हे कर्मचारी या रुग्णालयातले का संप पुकारला आहे, काय मागणी काय? आजपासून आमचा बेमुदत संप आहे तो 2005 नंतर जो कर्मचारी कामावर लागलेला आहे त्यांना पेन्शन बंद केलेली आहे, NPS चालू केलेली आहे। तर आम्हाला OPS पाहिजे, ओल्ड जुनी पेन्शन। तर याच्यासाठी आज संप पुकारलेला आहे। या मागणीबरोबर आम्ही 18 मागण्या सोबत घेऊन चाललेलो आहे आणि आमच्या विश्वास काटकर साहेब आहेत त्या आणि ती जी सुकाणू समिती आहे त्याच्याबरोबर आज आमचा ऑनलाईन मुख्यमंत्री संपर्क साधणार आहे। त्यामध्ये जी काही आमच्या मागण्या आहेत त्याच्यातल्या जे काही मंजुरी होणार त्याबाबत आम्हाला जे कळवतील आणि यापुढे हा संप आमचा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत। रुग्णांची गैरसोय होते असं तुम्हाला वाटत नाही का? रुग्णांची गैरसोय तसं काही एवढं होत नाही आहे कारण MTSची आणि कॉन्ट्रॅक्च्युअलची जी पण माणसं सरकारने नेमून दिलेली आहे ती कामावर आहेत। पण आम्ही जे परमनंट कर्मचारी आहोत आणि त्यांच्या ज्या ह्या सगळ्या मागण्या आहेत त्याच्यासाठी हा संप मुख्यत्वे आम्ही पुकारलेला आहे। त्यामुळे शासन याकडे काय लक्ष देणं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, वरळी। संसद भवन घुसखोरी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलं होतं। लातूरच्या अमोल शिंदे यानं संसद भवन परिसरात स्मोक कॅन्डलचा वापर केला। दरम्यान अमोल शिंदेला कायदेशीर मदत करण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे पुढे आलेत। संसदेमध्ये असा प्रकार करणं चूकच आहे, मात्र UAPA कायदा लावणं हा अतिरेक असल्याची प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे। सरकारने या युवकांचं गुन्हेगारीकरण करू नये। UAPA सारखे
जे राक्षसी कायदे आहेत त्याचा वापर त्यांच्या विरुद्ध करू नये। त्याचबरोबर FIR कोणत्या कारणांसाठी रजिस्टर केलेला आहे, कोणत्या कलमांखाली केलेला आहे याची माहिती अजूनही परिवारातल्या लोकांना देण्यात आलेली नाही। अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या एका गरीब शेतमजूर कुटुंबातला आहे। त्याचे आईवडील अजूनही हवाल दिला की त्यांना कोणतीही माहिती पोलिसांतर्फे मिळालेली नाही आहे। एकदा FIR आम्हाला मिळाला की आम्ही त्याला लीगल एड कशी द्यायची याच्याबद्दलचा विचार करू। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे आणि या चकमकीमध्ये 2 जहाल माओवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलंय। बोधिनतोलाच्या चकमकीमध्ये 2 माओवादी ठार झाले असल्याचं कळतंय। C60 कमांडो पथकांनी ही मोठी कारवाई केली आहे। 2 माओवाद्यांचे मृतदेह सापडलेत आणि घटनास्थळी AK-47 अत्याधुनिक बंदुकीसह एक SLR रायफल देखील सापडली आहे आणि या मृतकांमध्ये उपकमांडर दुर्गेश मट्टीचा समावेश आहे। तर 15 पोलीस जवान ठार झालेल्या जंभुळखेडा या घटनेत दुर्गेशची मोठी भूमिका होती आणि आता त्यावरच ही कारवाई करण्यात आलेली आहे। या चकमकीमध्ये 2 जहाल माओवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलेलं आहे। बोधिनतोलाच्या चकमकीमध्ये 2 माओवादी ठार झालेले आहेत। C60 कमांडो पथकानं ही मोठी कारवाई केली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणातील 4ही आरोपींना दिल्लीतील पटियाला कोर्टात हजर करणार आहेत। दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या 4ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार असून पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ झालेला आहे। लोकसभेत 14 तर राज्यसभेत 1 खासदार निलंबित करण्यात आले। संसद घुसखोरी प्रकरणावरून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सुरक्षेतील त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली। तर लोकसभेत आपण पाहिलं गदारोळ माजलेला पाहायला मिळाला। संसद घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ माजला आणि लोकसभेत 14 तर राज्यसभेमध्ये 1 खासदार निलंबित करण्यात आलेला आहे। संसद घुसखोरी प्रकरणावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सुरक्षेतील त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं कळतंय। लोकसभा अध्यक्षांच्या निरीक्षणानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्र कर्नाटक पाणी प्रश्न आता सोडवणार असल्याचं कळतंय। पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। काँग्रेस नेत्यांची देखील मदत घेऊ असं फडणवीस यांनी म्हटलंय। फडणवीसांनी नाना पटोले आणि चव्हाण यांना आवाहन देखील केलेलं आहे। कर्नाटकमध्ये कधी काँग्रेसचं सरकार होतं, कधी भाजपचं सरकार होतं, पण जेव्हा जेव्हा कर्नाटकला आवश्यकता पडली आपण पाणी दिलं। म्हणजे आपला किती त्यांच्याशी बॉर्डर डिस्प्यूट असला तरी आपण पाणी देताना कधी तो विचार करत नाही। मात्र त्यांच्याकडनं पाणी ज्यावेळेस द्यायचं असतं त्यावेळेस ते आपल्याला फार त्या ठिकाणी तंगवतात। तर आपण आता म्हणून मी मागच्याही काळात जे मिनिस्टर होते त्यांनाही विनंती केली होती की बाबा एक करारच तुमची आमच्यासोबत करा, तुम्हाला आमच्याकडनं पाणी लागतं, आम्हाला तुमच्याकडनं पाणी लागतं। तर एक जरूर प्रयत्न करण्यात येईल आणि आमचे पृथ्वीराज बाबा आहेत किंवा नाना भाऊ आहेत यांची देखील मदत, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळे त्यांची मदत मी निश्चितपणे घेऊन आणि एक त्यांच्याशी परमनंट करार आपल्याला कसा करता येईल असा प्रयत्न करू। PhD संदर्भातील वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। अजित पवारांनी PhD बाबत वक्तव्य केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते आणि यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाहायला मिळाल्या। मात्र वक्तव्यासंदर्भात मी दिलगिरी व्यक्त केली असल्याचंही अजित पवार म्हटले। PhD वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे। काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे। त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला। त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। दरम्यान अजित पवारांनी PhD संदर्भात केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यावर अजित पवारांनी मात्र खोचक प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। त्यातली एक मुलगी जवळजवळ PhD करते, तर अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे, तू आता काय करावंस? मित्रांनो, मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही, परंतु काही काहींनी PhD हे जे काही
राजकीय नेते आहेत त्यांच्यावर PhD चाललेली. म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेत नाही. माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्रीच असलेले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. मात्र न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. काही दिवसांपूर्वीच या दोन नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदावरून मोठा संघर्ष झाला होता आणि त्यामुळे या वादाची किनार या ऑडिओ क्लिपला असल्याचं बोललं जात आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. न्यूज 18 लोकमत मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हा, तर काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत. अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो. ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे. तर काय बोलणार आम्ही. मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण. मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात. तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे. ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते. मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं. ते म्हणले नाही मला ह्यावेळेस. साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे. एकच सांगू का मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली आपण, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही. अरे तो टक्कल फोडतो. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.